कांदा लागवडीच्या पीक विम्यात घोटाळा झाल्याचा कृषी आयुक्तालयाला संशय। 8 जिल्ह्यात तब्बल 339% जास्त विमा उतरवल्याचा अंदाज। कडक तपासणी करून कारवाईचे कृषी संचालकांना आदेश। अहमदनगरचा बनावट दिव्यांग चौघांवरती कारवाईचा बडगा। जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणाऱ्या चौघांसह अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। देवेंद्र फडणवीस आपल्या अटकेची वाट पाहतायत। अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। 4 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सीबीआय एफआयआर दाखल। छापा टाकून अटक करण्याचा प्रयत्न। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दोन्ही याचिकांवर एकाच दिवशी सुनावणीचा निर्णय। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। आजपासून शिवसेनेचा माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट कार्यक्रम। मुख्यमंत्री स्वतः ठाण्यातील 15 घरी जाऊन योजनेची माहिती देणार। नागपूरसह विदर्भात चिकनगुनियाचा धोका वाढला। चिकनगुनिया झालेल्या 10% रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार। मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या कोकणात गेलेल्या गणेश भक्तांची परतीची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून सोय। आज गौराईचं आगमन। 1.5 दिवसांच्या माहेरवाशिणीचा पाहुणचार करण्यासाठी घरोघरी लगबग। आयफोन 16 सिरीज लॉन्च झाली। आयफोन 16 ची किंमत 67,000पासून तर प्लसची किंमत 75,000पासून सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।